निसर्गातल्या दोन गोष्टी सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे। त्यामध्ये ज्यावेळेस रेल्वेची निर्मिती झाली इंजिनाची, नंतर इलेक्ट्रिक आल्या आणि नंतर आता आपण बघितलं गेलं की खूप फास्ट अशा या ठिकाणी रेल्वे जात आहेत। आणि या ज्यावेळेस आपल्याला मेट्रो रेल्वे म्हणून आपण त्याला की फास्ट जाताना जेव्हा असा बोगदा अडथळा म्हणून आपण त्याला त्यावेळेस जाताना खूप असा साऊंड तयार व्हायचा, ज्याला आपण नॉईस असं म्हणायचो। आणि मग तो असा कानाला त्रासदायक व्हायचा आणि मग तो कमी करण्यासाठी वेगवेगळे शासन प्रयत्न करत होते। आणि त्यातनं एक थीम लक्षात आली की खंड्या म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये किंगफिशर पण म्हणताय की तो जेव्हा मासा पकडतो पाण्यामधनं तेव्हा तिथे दोन माध्यम आहेत बघा, एक हवा आणि पाणी। आणि पाण्यामधनं मासा पकडताना पाण्याचा म्हणजे या ठिकाणी मासा पकडताना त्याला आवाज पण आला नाही ते पाहिजे ते चोचीचा किंवा त्याच्या पंखाचा। तर त्याचं कारण असं घडलं गेलं, निसर्गाचा त्यांनी अभ्यास केला गेला, त्याच्या चोचीच्या आकारामुळे तो हवेतून पाण्यात मासा पकडताना अजिबात आवाज न येता तो त्याची शिकार करतो। आणि हाच धागा पकडून मला वाटतं रेल्वेचं जो नाक आहे पुढे ते त्या पद्धतीने त्या खंड्याच्या पद्धतीने केलं गेलं। आणि म्हणून निसर्ग सांगतोय की तुम्ही आम्हाला या ठिकाणी सर्व निसर्गात आहे, निरीक्षण करायचंय, प्रयोग करायचंय आणि आपल्याला त्याच्यातून सुविधा निर्माण करायचं। शोध कशासाठी लावतोय, पेटे नाव कमवून हा नंतर भाग आहे, परंतु आपल्या आजूबाजूच्या ज्या कोणत्याही समस्या असतील त्या सोप्या व्हाव्यात, सुखकर व्हाव्यात। की एका विद्यार्थ्याने बघा एक छोटासा प्रयोग केला होता की कांदा कापताना डोळ्यात तिचे वाफ जाते, वायू जातो आणि आईला किंवा कुठल्याही महिलाला त्याचा या ठिकाणी त्रास होतोय, डोळ्यातनं पाणी येते आपल्या सुद्धा। आणि मग एका मुलाने ठरवलं की हा त्रास झाल्यासाठी काय केलं पाहिजे, ते छोटे फॅन मिळतो, मोटर मिळते, ते सुरीला चाकूला त्याने एक्झॉस्ट सारखा उलटा फॅन बसवला, बटन केलं, मग त्या वाफा ज्या डोळ्याकडे जाणाऱ्या होत्या त्या अडवल्याने, डोळ्याकडे जाणाऱ्या वाफा अडवल्याने येणाऱ्या डोळ्यातलं पाणी आहे ते त्याच्या याने तो कमी झाला। म्हणजे याला काय लागलं, याने त्यांनी विचार केला की येणाऱ्या वाफा कोणत्या किंवा त्या आपण अडवू कसे शकतो। तर अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, शेतकऱ्यांचे अनेक कष्ट कमी करता येतील, आपल्या शाळेतले अनेक कष्ट कमी करता येतील। एक छोटंसं फॅन लावून चाकूला सुराला की ते उपकरण राज्य स्तरावर केलं गेलं। म्हणजे उपकरण किती रुपयाचे याला अजिबात व्हॅल्यू नाही, ते किती समाजाला उपयुक्त पडतंय, तुमच्या घरच्यांना किती उपयोगी पडतंय, मुलांच्या शिक्षणाला किती उपयोगी पडतंय, आमच्या शेतीला किती उपयोगी पडतंय, आमच्या विज्ञानाच्या तंत्रज्ञानाला किती उपयोगी पडतंय हे फार महत्वाचं आहे। बघा दुसरा एक असाच एक प्रयोग केला, वेगळा सायंटिस्ट होता, ते नाव सांगत नाही आणि हे सगळे सायंटिस्ट नाहीत बघा, यांनी निरीक्षण केलं, निरीक्षणातून त्यांना तत्व सापडलं, त्या तत्वाचं त्यांनी उपयोजन केलं का रे याने काहीतरी त्रास केले होते। एका याने कुत्रा पाळला होता आणि तो असा फिरून आला की त्याला ते आपल्या याच्यात गोरूक म्हणताय बघा, असं रानामध्ये असतं आणि ते एकदा आपल्या कपड्याला पॅन्टला पण चिकटतं वगैरे आणि ते काढत बसावं लागतं, गोरूक म्हणतात त्याला। आणि त्याने उपयोग केला की अरे ते कुत्र्याचे सगळे केसाला अडकलेलं काढण्यात वेळ जातो, पण त्यांनी निरीक्षण केलं की हे नेमके अडकते का, दुसऱ्या वनस्पतीला अडतं हेच नेमकी काय अडतं। आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात आलं की त्याचा त्याने अभ्यास केला, त्याचा वक्रपणाचा अभ्यास केला आणि त्याची रूपांतर व्हेलक्रो मध्ये झालं। म्हणजे आपण सँडलला लावतो ना ते प्लस मायनस सारखं, हे या ठिकाणी म्हणजे निसर्गात अनेक गोष्टी आहेत त्या बारकाईने बघा, त्याच्यातनं आपल्याला समाजासाठी काय उपयुक्त होते त्याचं निरीक्षण केलं गेलं। असे खूप शोध निसर्गातून घडणाऱ्या घटनेतून लावले गेले।